हॅलो मैत्रिणींनो, तुम्हाला अधूनमधून कधीतरी असं चटपटीत चाट खायची इच्छा तर होतच असेल. तर आज मलाही होत होती. म्हणून आज मी अशी चटपटीत चणा आणि स्वीटकॉर्नची भेळ करणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. तर त्यासाठी इथे मी चणा आणि स्वीटकॉर्न हे वेगवेगळे कुकरमधून 4 ते 5 शिट्ट्या हळद आणि मीठ घालून शिजून घेतलेलं आहे. आणि आता भेळ करण्यासाठी सगळ्यात आधी इथे 2 चमचे उकडलेले काबुली चणे घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर 2 चमचे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत त्याच्यावर. आणि नंतर 1 ते 1.5 चमचा मिक्स फरसाण घालून घ्यायचा आहे. आणि इथे आंबट गोडसाठी मी जेवढं चिंच त्याच्या दुप्पट गूळ भिजवून मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्याचं असं आंबट गोड असं चटणी करून घेतलेलं आहे. ते मी इथे 3 ते 4 चमचे घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर बारीक असा चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. आणि सोबतच बारीक चिरलेला टोमॅटोही घालून घेतलेला आहे. आणि वरून खाकरा असे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. त्यानंतर तिखटसाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर मिक्सरमधून ग्राइंड करून अशी चटणी करून घेतलेली आहे. ते मी 3 ते 4 चमचे घालून घेतलेले आहेत. आणि आता शेवटी वरून बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. आणि आता तयार आहे आपलं स्वीटकॉर्न आणि चण्याची भेळ. मैत्रिणींनो, माझे रेसिपी तुम्हाला कसे वाटतात तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा.